विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत असून गेले 3 आठवडे धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. भव्य रॅली, पदयात्रा, जाहीर सभांच्या धडाक्यात प्रचाराचा समारोप झाला. आता मतदानापर्यंत छुपा प्रचार चालणार असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या 8ही मतदारसंघात यावेळी अटीतटीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीने महाविकास आघाडी आणि महायुतीची जिल्ह्यातील ताकद स्पष्ट होणार आहे. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाचाही कस लागणार असल्याने ही निवडणूक प्रचंड चुरशीने होत आहे. गेले 3 आठवडे जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. मतदारांच्या भेटीगाठी, रॅली, पदयात्रा, प्रचारसभा, बैठकांनी निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले. महाविकास आघाडी आणि महायुतीचे वरिष्ठ नेते जिल्ह्यात प्रचारात उतरले होते. आरोप प्रत्यारोप आणि विकासकामांच्या आश्वासनांनी राजकारण ढवळून निघाले. सोमवारी सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. मिरजेत महायुतीचे उमेदवार पालकमंत्री सुरेश खाडे भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते शिवसेना उभाटा हे दिवसभर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत होते. तासगाव कवठेमंकाळच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले. महायुतीचे उमेदवार संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी सोमवारी प्रचाराची सांगता तासगाव शहरातून पदयात्रेने केली. महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी कवठेमंकाळ येथे सभा घेऊन आरोपांच्या फेरी उडवत प्रचाराचा समारोप केला. जत विधानसभेची लढत ही लक्षवेधी ठरली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर भाजप यांनी जत येथे सभा घेऊन प्रचाराची सांगता केली. भाजप बंडखोर उमेदवार तमनगोंडा रवी पाटील यांनी सोमवारी जत येथे पदयात्रा आणि संख येथे सभेने प्रचाराची सांगता केली. खानापूर मतदारसंघात चुरशीने तिरंगी लढत होत आहे. महायुतीचे उमेदवार सुहास बाबर शिवसेना यांनी विटा येथे रॅली काढून प्रचाराचा समारोप केला. महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची लेंगरे येथे प्रचार समारोप सभा झाली. अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख यांनी सोमवारी आटपाडी तालुक्यात मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचाराचा समारोप केला. पलूस कडेगाव मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेस यांनी कडेगाव व पलूस येथे सभा घेत प्रचाराचा समारोप केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची सभा झाली. महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख भाजपा यांनी सोमवारी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. भिलवडी येथे पदयात्रेने प्रचाराचा समारोप झाला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडेही राज्याचे लक्ष लागले. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांनी सोमवारी बैठका मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. त्यांनी प्रचार समारोप कसबे डिग्रज येथे सभेने केला. महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी इस्लामपूर येथे पदयात्रेने शक्तीप्रदर्शन करत प्रचाराचा समारोप केला. शिराळा विधानसभेची लढतही चुरशीने होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक यांनी सोमवारी मतदारांच्या गाठीभेटी आणि बैठकावर भर दिला. महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख भाजप यांच्या प्रचाराचा समारोप येलूर येथील सभेने झाला. सोमवारी सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. मात्र सोमवारी रात्री छुपा प्रचार सुरू होता. मंगळवारी आणि बुधवारी मतदान संपेपर्यंत हा छुपा प्रचार सुरू राहणार आहे असे चित्र दिसते. मतदान होईपर्यंत साम दाम दंड भेद याचा अवलंब होणार आहे हेही दिसते. सांगली जिल्ह्यातील सर्व 8ही मतदारसंघात मोठ्या चुरशीने निवडणूक होते. प्रचार चुरशीने ईर्षेने झाला. तीच चुरस आणि ईर्षा मतदानातही दिसून येईल असे चित्र दिसत आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढणार असेही दिसतंय. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. सांगलीत सोमवारी समारोपाच्या प्रचार फेरीने धुरळा उडवून दिला. महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ भाजप, महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील काँग्रेस, अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील काँग्रेस बंडखोर या प्रमुख 3ही उमेदवारांनी सोमवारी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.